पहा आमची सूनबाई. अक्षय तुमची माझी बायको. वेलकम सूनबाई. वेलकम दीदी बाई. आमच्या सूनबाईचं स्वागताची तयारी बघू शकता. राधाला आवडते कृष्ण, कृष्णाला आवडते बासरी, अक्षरावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकते मी सासरी. छान छान घेतलं. हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि गाडी सजवली आहे सूनबाईला घेऊन जाण्यासाठी. आणि आज सूनबाईची विदाई आहे, तर सर्व गाडी वगैरे सजवून आणली आणि साहेबांनी येता येता आईस्क्रीम पण आणल्या होत्या खायला. आणि खरंच मुलीची पाठवणी म्हणलं की आईवडिलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात. आणि हे पहा सूनबाईच्या आई आहेत त्या. आणि आई आणि मुलीचं नातं 20 वर्ष सांभाळायचं आणि म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर ते जावयाच्या हातात द्यायचं असं म्हणजे. आणि हे नवरीचे वडील आहेत, साईडला नवरीचा भाऊ आहे. आणि इकडं पहा आम्ही किती खुश आहेत, तर आमची सूनबाई घेऊन चाललो आहेत. तर आणि श्वर्या काय म्हणते. माझी दीदी बाई. आमची सूनबाई. तुमची सूनबाई. आणि ही पहा आमची सूनबाई. अक्षय तुमची माझी बायको. वेलकम सूनबाई. वेलकम दीदी बाई. चलो चला. ओरिजिनल सासूबाई मागेच आहे ना पण. अरे आम्ही का डुप्लिकेट सासूबाई आहेत काय मग. फरक आहे. खरंच सूनबाई घेऊन जाताना जो आमच्या चेहऱ्यावर आनंद होता तोच म्हणजे कोणाचं जरी झालं तर मुलगी जाताना आईवडिलाच्या आणि सर्वच म्हणजे पाहुणे मंडळीच्या पण डोळ्यातून अश्रू येतात. कारण की लहानपणापासून आपण तिला जपायचं, लहानाचं मोठं करायचं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतर ती दुसऱ्याच्या घरी जाणार. पण आता खरंच काळजी करू नका, कारण की सून लेक जरी तुमची असेल तर आता सून आमची आहे. जशी तुम्ही काळजी घेतात तर त्याचप्रमाणे आम्ही पण घेऊ. कारण की आईवडिलाची जागा तर कोणी घेऊ शकत नाही, पण आईवडिलासारखं प्रेम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि घरी आल्याच्यानंतर ह्या आहेत आमच्या आत्याबाई. आणि आत्याबाईंनी पहा मस्त ते नैवेद्य नसते का देवीचा तो केला. तोपर्यंत मस्तपैकी मी घराची म्हणजेच सूनबाईच्या वेलकमाची तयारी केली. आणि सर्व ताई मला सामान वगैरे काढून देत होती. आणि ही रेडीमेड मॅट, कारण की एवढ्या उशीर झालता, 11 वाजले होते. आणि आता फूल वगैरे डेकोरेशन आणि हे यासाठीच आणलं होतं की रेडीमेड डेकोरेशन लगेचच्या लगेच म्हणजे वेळ न घालवता वेलकम करण्यासाठी खूप मस्त. आणि खरंच म्हणजे लगेच मी 15 ते 20 मिनटामध्ये छान असं डेकोरेशन करत होते. आणि ताईंनी पाहू शकता जे माप आहे जे उंबरठ्यावर ठेवतात आणि नवरी त्याला म्हणजे पायाने ओलांडून मध्ये येते माप ओलांडून. आणि हे पहा अशी छान अशी पहा मी खाली ही रांगोळी, त्याच्यानंतर मोराची रांगोळी, वेलकम, उंबरठ्यावर माप, त्याच्यानंतर कुंकवाचं ताट, त्याच्यानंतर इथं पावलं घेणार इथलं लक्ष्मीचे म्हणजेच आमच्या सूनबाईचे, आणि मध्ये वेलकम. आणि इकडं ताईचं देवघर, देवपाट वगैरे. आणि ते मुसळ धरून आमच्या आत्याबाई म्हणजे नवरीचं आणि नवरदेवाचं दार अडवणार आहेत. आणि हे पहा फटाके वाजत नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे. आणि खरंच म्हणजे हा क्षण खूप चांगला, कारण की आमच्या ताईला 2च मुलं येतं. आज ताईच्या घरी 3री मुलगी यायली, कारण की सून नाही तर लेक आणली आम्ही. आणि खरंच खूप छान वाटलं. जो मुलगा लहानाचा मोठा करायचा आणि
म्हणजे खरंच म्हणजे सूनबाई आली की आता म्हातारपण झालं असं म्हणायला लागतं, कारण की खरंच खूप छान वाटत होता हा क्षण. बाहेर फटाके वाजत होतात आणि लक्ष्मीच्या पावलाने मस्त आमच्या सूनबाई आणि अक्षया येत होते आणि आतिषबाजी पाहू शकता तुम्ही. छान अशी त्यांची धमाकेदार अशी एंट्री झालेली आहे. वेलकम सूनबाई, असेच आनंदी राहा, आमच्या ताईला सुखी ठेव, अक्षयला सुखी ठेव, घरदार आनंदी ठेवा आणि तू पण खुश राहा, हाच आशीर्वाद या सासूबाईचा. आणि हे पहा, सोन पावलाने लेक आणली असं छान असं बॅनर पण केलं आणि सूनबाईचं वेलकम करून आत्ता तिला मध्ये घ्यायच्या अगोदर आत्याबाईंनी ते आमच्याकडे याला मुसळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, आणि त्यांना म्हणे लेक झाली, म्हणजे आत्ता पण पहा लेक झाली तर द्या आम्हाला. तर मग त्यांनी म्हणायचं नवरदेव नवरीने झाली आम्हाला तर देऊ तुम्हाला, असं म्हणून त्यांना मध्ये घ्यायचं असतं. मग त्यांनी आरतीला विचारलं अक्षयनी, आणि असं मिळून सूनबाईनी आणि अक्षयनी आत्याबाईला म्हणे हो देऊ तुम्हाला, आणि आत्याबाईंनी रस्ता सोडला. आणि हे पहा मस्त असं वेलकम झालेलं आहे सूनबाईचं. आणि सूनबाईंनी उंबरट्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने आमच्या ताईच्या घरामध्ये प्रवेश केला. आणि किती छान दिसते पहा, गोड लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि इथे तिच्या पायाचे ठसे, म्हणजे पहिल्यांदा लक्ष्मी घरात आली आणि लक्ष्मीच्या पायाचे ठसे घ्यायचे, हे खूप छान, मला तर खूप आवडतं. कारण की मी तर माझ्या मुलीचे पण घेतले होते, भाचीचे पण घेतले आणि आता माझ्या सूनबाईचे पण घेतले. आणि त्या दोघांचं औक्षण करून त्यांना ओवाळून साखर गोड खाऊ घालून इथे नवरीला नाव घ्यायला लावलं. आणि आता तुम्हाला नवरीचं नाव ऐकायचं का, तर ऐका. राधाला आवडते कृष्ण, कृष्णाला आवडते बासरी, अक्षरावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकते मी सासरी. ही माझी लाडकी बहीण आमची ताई, आणि ताईने पण सूनबाईचं आणि अक्षयचं औक्षण केलं. आणि वेलकम सूनबाई म्हणून सूनबाईचं ओवाळल्याच्या नंतर आमच्या आत्याबाई ह्या आता आत्याबाईंनी पण त्या जोडीचं औक्षण केलं. आणि खरंच खूप हा क्षण आनंदाचा होता आणि घरामध्ये आनंदमय वातावरण. आणि त्याच्यानंतर ह्या पहा लाडक्या नणंदबाई, अक्षयची बहीण मोठी आर्याने पण ओवाळलं आणि दोघांना पण साखर वगैरे देऊन घरामध्ये घेतलंच. आणि ह्या पहा नवरीच्या करवल्या आनंदी आणि श्रुती. आणि त्याच्यानंतर देवाच्या पाया वगैरे पडून तो गेम होता तो खेळला. आणि इथे आत्याबाईंनी त्यांना जसं जसं सांगितलं तसं ते तांदळामधली सुपारी ओळखायची डोळे बांधून वगैरे ते गेम खेळले. आणि उशीर झालेला होता, ते पण थकलेले होते, त्याच्यामुळं उद्या सकाळी जेव्हा आंघोळी घालतात तर तेव्हा बाकीचे गेम घेऊ असं बोललो होतो आम्ही. आणि इथं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, आमच्या सूनबाई आवडल्या का, आवडल्या असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये खास काहीतरी आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.